नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आगामी काळात होणारा कुंभमेळा सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि स्वच्छ होण्याचे नियोजन करावं. कुंभमेळ्यानिमित्त करायची कामं वेळेत पूर्ण करावीत. त्यासाठी या कामांच्या प्रक्रियेला गती द्यावी, अशा सूचना राज्याचे जलसंपदा, विदर्भ, तापी आणि कोकण खोरे विकास महामंडळ, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात मंत्री महाजन यांनी कुंभमेळ्यानिमित्त विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार देवयानी फरांदे, विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस आयुक्त संदीप कर्णे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, सहाय्यक जिल्हाधिकारी ओंकार पवार, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखिलकर, त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉक्टर श्रिया देवचक्के यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. मंत्री महाजन यावेळेस म्हणाले की प्रयागराज या ठिकाणी अलीकडेच कुंभमेळा झाला. या कुंभमेळ्यामध्ये भाविक मोठ्या संख्येनं गेले होते. या पार्श्वभूमीवर नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होणारा कुंभमेळा सुरक्षित, पर्यावरणपूरक होण्यासाठी उपाययोजना आत्तापासूनच उपाययोजना कराव्यात. त्याचबरोबर भाविकांसाठी कार्यान्वित करणाऱ्या सोयीसुविधांची कामं वेळेत होतील याची दक्षता घ्यावी. यावेळी मंत्री महाजन यांनी महानगरपालिका, त्र्यंबकेश्वर नगरपालिका, पोलीस दल, सार्वजनिक बांधकाम विभागासह विविध विभागांचा कामकाजाचा आढावा घेऊन विविध सूचना केल्या. विभागीय आयुक्त डॉक्टर गेडाम, जिल्हाधिकारी शर्मा यांनी कुंभमेळ्यानिमित्त सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.